श्री समर्थ सेवा मंडळाचे संस्कार शिबिर संपन्न. मलकापूर दिनांक 8 मे 2025 ते 16 मे 2025 दरम्यान ब्राह्मण सभा मलकापूर येथे सकाळी 6 ते सायंकाळी 6 अशी वेळ असणारे श्री समर्थ सेवा मंडळाचे संस्कार शिबिर संपन्न झाले. यामध्ये 8 वर्षापासून 15 वर्षापर्यंतच्या 65 मुलामुलींनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये प्रातःस्मरण, सूर्यनमस्कार, लाठीकाठी चालवणे, आत्मरक्षण करणे, अग्रला स्तोत्र, विविध वक्त्यांचे व विविध विषयांवर कथाकथेच्या माध्यमातून विचार रुजविणे, शिबिरगीत, संस्कृत संभाषण, हस्तकला, शिवतांडव, मुद्रा, उत्स्फूर्त भाषण, प्रश्नमंजुषा इत्यादी अनेक कार्यक्रमातून मुलांवर संस्कार रुजवले जात होते. शेवटच्या दिवशी या बालगोपालांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये मुले श्लोक व देशभक्तीपर घोषणा देत होते. या शिबिराकरिता संतोषजी बोरगावकर, आमदार माननीय श्री चैनसुखजी संचेती, सौ सुहासताई देशपांडे, राजेशजी महाजन इत्यादींनी आर्थिक सौजन्य दिले. मलकापूर नगरीतील अनेक विचारवंत शरदजी देशपांडे, श्रीमती संध्याताई कुलकर्णी पुणे, केशवजी किन्होळकर, मिलिंदजी काळे, कौस्तुभजी पाठक, ज्योतिताई मांडवेकर, ऋषालीताई सुपे, राजूरकरजी सर इत्यादींनी विविध विषयांवर मुलांना प्रबोधन केले. फिटनेस करिता सूर्यनमस्कार मयुरीताई जोशीने तर लाठीकाठी व चाकू इत्यादी आत्मरक्षणाचे धडे पायल राजपूत हिने दिले. कुमारी मधुरा व्यवहारे, मंजुषाताई कुलकर्णी व शुभाताई सदावर्ते यांनी हस्तकला व कचऱ्यातून कलाकृती शिकवली. देवभाषा संस्कृत संभाषण रूपालीताई मुधोळकर तर शिवतांडव व मुद्रा सौ अश्विनीताई काटे यांनी मुलांना आत्मसात करायला शिकविले. मनीषाताई बापट यांनी उत्स्फूर्त संभाषण तर अग्रला स्तोत्र व प्रश्नमंजुषा स्वातीताई धरणगावकर यांनी शिकवले. बक्षीस वितरण व समारोपाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर नगरीतील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुदीपजी देशपांडे व डॉक्टर सुप्रियाताई देशपांडे लाभले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मंजुषाताई कुलकर्णी व मंजुताई एरंडोलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ सीमाताई संदीप सावजी यांनी केले. प्रमुख वक्ते डॉक्टर सुदीपजी देशपांडे यांनी चरित्र संपन्न राष्ट्र होण्याकरिता बालपणापासून असे संस्कार शिबिर गावोगावी घेतले पाहिजेत व पालकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले कर्तव्य पार पाडित राष्ट्रभक्तीचे धडे बालपणापासूनच मुलांना मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करीत सदर शिबिराबद्दल श्री समर्थ सेवा मंडळाचे आभार मानले. या प्रसंगी पालक वर्गानी व विद्यार्थ्यांनी तसेच माजी शिबिरार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
संस्कार शिबिर म्हणून आयोजित केलेलं आहे. ही संकल्पना याकरता म्हणजे कारण आजपासून 25 ते 30 वर्ष गेले जे आपण आमच्या शाळेमध्ये, आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या ग्राउंडवर जे आम्ही बघत होतो, ज्याप्रमाणे आम्हाला होतं आमचे सिनियर्स आम्हाला मार्गदर्शन करत होते, त्याचप्रमाणे आज कार्यक्रमामध्ये या 7 दिवसामध्ये जे की आपले त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. संस्कारांच्या बाबतीत आजच्या या काळामध्ये आपल्यामध्ये खूप परंपरा आली आहे. त्याला कारण म्हणजे आपली कुटुंब आपलं राहणीमान आणि बदलतं जीवन आहे. परंतु या सगळ्यांच्या सोबत देखील या संस्कार शिबिरामध्ये खूप चांगलं काम करण्यात आलं. विशेषतः मुलींना शिक्षण देण्यात गेले आहे. त्यांच्या लाडीचा काठीचा आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रिपरेशन करून येते. ते बरोबर वाहन जोडे आपल्या घरात एक मुलगी असेल तर आपल्याला सांभाळणं जवळ, पण इथं हे लोक प्रभावीरित्या 50-60 या मुली जास्त मुली सांभाळत आहेत. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर्व मंडळी वरिष्ठजन मंडळी आहेत आणि मी जे काम केलं ते प्रशंसनीय. मी यांना या प्रतिसाठी यांचे आभार